सिद्धार्थ सरांना ऑलरेडी सांगितलं होतं की माझे प्रिलिम्स आता असणार आहे. सो मी 1-1.5 महिन्याचा ऑफ घेऊ पाहते आणि त्याच्यानंतर माझी मम्मी म्हणते की तू सुट्टीच घे, अभ्यास कर, 10वीची परीक्षा दे आणि नंतर जॉईन कर. सो ते म्हणाले की हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मैं आपको म्हणजे 9व्या सुरू असताना. हां 9व्या सुरू असताना. सो ते म्हणाले की हां नो प्रॉब्लेम, कब जाना है. मी म्हटलं की आता ह्या म्हणजे 1 महिन्याचा टाइम होता. सो ते म्हणाले ओके कर देंगे हम आपको रिलीज, डोंट वरी अँड यू कॅन कम बॅक आफ्टर युअर बोर्ड्स. म्हटलं ओके कूल. आणि हे सगळं झालं, माझं त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं, माझा अभ्यास सुरू होता आणि तेव्हा मला रसिका देवधरचा कॉल आला, खूपच रॅन्डम, की तू उद्या सकाळी ऑडिशनला येऊ शकतेस का. मी म्हटलं मी अजिबात नाही येऊ शकत, माझा 8:30चा कॉल टाइम आहे फिल्म सिटीमध्ये. ती म्हणाली की मग तू एक काम कर, तू 6 वाजता सकाळी ऑडिशनला ये. मी म्हटलं अगं नाही पॉसिबल आहे, मी कसं करू. आणि ऑडिशन देऊन माझी आई मला नाही म्हणतेय आता काम करायला आणि ती म्हणते अभ्यास कर. आणि ती म्हणाली तू कितवीला आहेस. मी म्हणलं अगं मी 10वीला आहे. ती बोलली अरे देवा 10वीलाच आहेस तू, बरं पण तू तरी ये ना उद्या, तू ये. मी म्हटलं अगं नाही माझी मम्मी, ती म्हणाली की तू मम्मीला सांग की स्टार प्रवाहासाठी आहे, नवीन सिरियल येते आणि हिरोईन म्हणून आहे. सो माझं पण असं झालं की एकदा सांगून बघू. मी मम्मीकडे गेले, मम्मीला सांगितलं. मम्मी म्हणाली हा ठीक आहे जा. इझिली म्हणाली की हा ऑडिशनला तर जायचंय, म्हणजे लगेच सिलेक्शन होत नाही हे तिलाही माहिती आहे. सो ती म्हणाली हा जाऊन ये. आणि तिला असं वाटलं होतं की त्याला सुरू व्हायला खूप वेळ आहे, म्हणजे बोर्ड वगैरे लागतील आणि खूप होऊन जातील आणि निवांत हिची परीक्षा होऊन मग ही करेल, असं मम्मीच्या डोक्यात होतं. सो मी रसिकाला फोन केला. मी म्हटलं मी उद्या येते. 6 वाजता मी तिकडे गेले, ऑडिशन केलं. 8:30ला मी माझ्या सेटवरती आले आणि लकीली त्या दिवशी पण सेटवर सिद्धार्थ सर आले होते. हिचा मला कॉल आला 9:30 वाजता की शिवानी ऐक, तुझं सिलेक्शन झालंय आणि आपल्याला शूट करायचंय 10 दिवसांमध्ये. आणि माझं ब्रेन फ्रीज झालं होतं, माझा एकही ब्रेन सेल काम करत नव्हता तेव्हा. मी म्हटलं की आता मी काय करू आणि हे कसं मी गो थ्रू करू ह्याच्यातनं. मग मी ब्लंटली सिद्धार्थ सरांकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की सर मला ना असा शो आलाय, मला माहितीये, मी तुम्हाला सांगितलंय की मला अभ्यासासाठी वेळ हवाय आणि आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही इमिडिएटली मला 10 दिवसात फ्री करू शकता का. सो ते म्हणाले की कुठल्या चॅनलचं आहे. तर मी म्हटलं की स्टार प्रवाह. सो ते हसले. तर ते म्हणाले की तुला माहितीये ना तू आत्ता स्टार बरोबरच काम करतेस, तुला तो शो सोडून परत दुसरीकडे जायचंय. मी म्हटलं की मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. ते म्हणाले की ओके तू ये, असं म्हणाले ते. सो त्यांनी मला विचारलं की पढ़ाई कर लोगी वो करके. मी म्हटलं हाँ शायद कर लूंगी. तर म्हणाले की ओके तो करना चाहती हो ना तुम. मी म्हटलं येस ऑफ कोर्स मैं करना चाहती हूँ, क्योंकि आई थिंक कि ये मेरे करियर के लिए बेटर होगा. आणि मला माहित नाही म्हणजे मी का असं बोलली असेल त्यांच्याकडे जाऊन की माझ्या करिअरसाठी हे वेगळं असेल आणि तुम्ही मला रिलीज करा. आणि ही जस्ट लुक्ड एट मी अँड ही स्माइल्ड आणि ते म्हणाले की ओके आय रिलीज यू इन 5 days, डोंट वरी. सो खरं तर जर त्यांनी मला रिलीज नसतं केलं तर मला खरंच देवयानी करता नसती आली आणि मला जे प्रेम महाराष्ट्राने दिलं ते अजिबात अनुभवता नसतं आलं. सो अशी मला देवयानी मिळाली आणि मग देन इट स्टार्टेड. करेक्ट. पण तू हे सगळं बोलताना एक गोष्ट जाणवते की हे सगळं डेस्टिनीमध्ये असतं आणि ते आपल्या वाटेला येतं आणि माणसं भेटतात. डेस्टिनीवर किती तुझं बिलीव्ह आहे ओव्हरऑल? डेस्टिनीवरती मी खूप बिलीव्ह करते आणि माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी झाल्यात त्या मला असं वाटतं की खूप फॉर्च्युनेट आहे आणि मी करेक्ट वेळी करेक्ट जागी आहे आणि यु नो ते गुड एनर्जी म्हण, देव म्हण, ते सगळं मॅनेज करतो आणि मी तिथे असते. पण त्यावेळी असं झालं असतं ना की 10वीच आहे आणि घरच्यांचंही असं झालं की आता अभ्यास करायचा आहे, पण त्यांनीही तुला त्याचीही गंमत मी तुला सांगते. माझ्या मम्मीला खूप कन्व्हिन्स केलं रसिकाताईने आणि स्वप्नाताईने आणि संजय मेमाणे सर होते. म्हणजे कन्व्हिन्स ॲज इन की तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही हिचा अभ्यास घेऊ. आणि खरंच तुला सांगते
मला सेटवरती माझं असं झालं की हा ताप झालाय आता माझ्या डोक्याला, की वाक्य पण पाठ करा आणि म्हणजे शॉर्ट संपल्यावरती सगळे मला अभ्यास करा. अभ्यासाला बसवायचे की अभ्यासाला बस, तुला 10वीला बेटर मार्क मिळणं हे आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आता. Correct. So सगळ्यांनी खूप मनावर घेतलं होतं ते. पण तेव्हा असं येऊ शकतं ना की आत्ता आपण बघतो की आपण नाही म्हणालो एका कॅरेक्टरला तर लगेच आपल्यासाठी ऑप्शन्स आर ओपन, म्हणजे प्रोडक्शनसाठी की ऑप्शन्स ओपन आहेत. पण त्यावेळेला इतका विश्वास ठेवणं तेव्हा कुठेतरी असं वाटू शकतं की अरे माझ्यावर इतके विश्वास ठेवतात, प्रेशरही फील होऊ शकतं. पण त्यावेळेला तू तर यंगच होतीस, पण एक अभिनेत्री म्हणून किती भारी वाटत होतं की इतका विश्वास ठेवून ही लोक माझ्यासाठी शुअर आहेत की आम्हाला हीच हवी आहे त्या कॅरेक्टरसाठी. म्हणजे मी तसा विचार नाही केला. मग मी तेव्हा नाही हा थॉट आला माझ्या डोक्यात. मला असं वाटत होतं की हे खूप माझ्या डोक्याला ताप देत आहेत, मला अभ्यास करायला लावून वगैरे. पण ते इतकं प्रेमाने सगळं हँडल करत होते की मला असं खरंच वाटत होतं की घरातच आहे मी आणि हे घरात माझ्या शूटिंग चालू आहे. आणि मला आठवतं की देवयानी जेव्हा सुरू होती तेव्हा मी पण शाळेत होती. तेव्हा आम्हाला वाटलंच नव्हतं की शिवानी सुर्वे इतकी यंग आहे. आम्हाला वाटायचं की स्क्रीनवर तुझा प्रेझेन्स असं वाटायचं की तू मोठी आहेस. हो. पण तुझ्या त्या मॅच्युरिटी लेवलच्या हिशोबाने ते कॅरेक्टर खूप जास्त मॅच्युअर होतं. तेव्हा ते कॅरेक्टर प्ले करताना किती स्वतः अभ्यास करावा लागला किंवा काय एक बॅक तुझं हे राहिलं? सुरुवातीला आमचे डिरेक्टर होते हेमंत देवधर सर. सो मी खूप लहान असल्यामुळे मला काही गोष्टी कळायच्या नाहीत, काही सीनच्या इंटेन्सिटी कळायच्या नाहीत. आणि सासू सुनेचा जाच करते हे जरा नवीन कॉन्सेप्ट, म्हणजे हे काहीच, म्हणजे हे असं असतं हे मला खरं तर देवयानी मालिकेमुळे कळलं. आणि अनेक अशा गमतीशीर गोष्टी आहेत ज्या मी खूप शिकले देवयानी मधून. आणि मग नंतर अवधूत पुरोहित होता डिरेक्टर म्हणून. सो मला असं वाटतं की डिरेक्टर्सची खूप मेहनत असते जेव्हा ऍक्टर एवढा रॉ असतो आणि जेव्हा ऍक्टरला काहीच माहीत नसतं तेव्हा खरी मेहनत डिरेक्टरची असते. आणि देवयानी कॅरेक्टर मला असं वाटत नाही की मी काहीतरी अभिनेत्री म्हणून विचार केला होता तेव्हा आणि मला अशी ऍक्टिंग करायची होती. मी काहीच विचार नव्हता केला. जसे सीन कधी कधी तर मला अवधूत दादा सांगायचा की तू शिवानी यार हात असा कर, म्हणजे जरा अशी वाटशील, किंवा जरा हस, मुली लाजणं शिकलीयस का, लाजणं येतं का तुला, मग ते जरा कर. सो अशा गोष्टी, गमतीशीर गोष्टी खूप झाल्या आणि डिरेक्टरमुळे खरं तर मला खूप फायदा झाला. येस.